आजकाल मार्केटचा ट्रेंड थोडासा बदलतोय. पूर्वीच्या काळामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीला थोडंसं डिमांड जास्त होती, पण सध्याची कंडिशन ही चेंज झालेली आहे. सध्याच्या मार्केटमध्ये ॲज अ क्लायंट माझा फ्लॅट कसा दिसतो आणि मी राहायला गेल्यानंतर मला माझी रूम, माझा बेडरूम, हॉल, किचन कशा स्वरूपात दिसतं हे थोडंसं बघण्याची इच्छा त्यांची जास्त असते. त्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये सध्या क्लायंट लोकांचा फोकस कमी आहे आणि जे डिमांड आहे ते रेडी पोझिशन वरती आहे. रेडी पोझिशन फ्लॅट घेतल्यामुळे काय होतं, फ्लॅट ॲज इट इज बघता येतो. तुम्ही रेंटने राहत असाल, एका ठिकाणी रेंट आणि एका ठिकाणी EMI हे दोन्ही भरू शकत नसताल, तर रेडी पोझिशन हा तुमच्यासाठी पर्याय चांगला असू शकतो. आणि जर तुम्ही होम लोन घेणार असाल, बँक देखील तुम्हाला जलद गतीने लोन प्रोव्हाइड करतात. लोकेशन, स्कूल, मार्केट, कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी आपल्याला चेक करून तो फ्लॅट घेता येतो. तुमचा पर्पज जर इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही रेंटने दिला तर त्याचं इन्कम देखील तुम्हाला सुरू होऊ शकतं. सर्व अम्युनिटीज ह्या रेडी मिळतात. तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला एक पीस ऑफ माइंड मिळतो. कारण प्रोजेक्ट डिले ही जी शंका असते त्या शंकेतून आपण फ्री होतो. तुम्हाला देखील फ्लॅट घ्यायचा असेल तर रेडी पोझिशन फ्लॅटला प्रेफर करा आणि अशाच रिअल इस्टेट रिगार्डिंग प्रॅक्टिकल माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा.